I
संसार सुखाचा तरीन आनंदे भरीन तिनी जाईल ग माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मिळाले पांडुरंगा जाईल माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया बाप रखुमादेवर विठ्ठलाचे भेटी बाप रखुमादेवर विठ्ठलाचे भेटी आपल्या जाईल माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया पांडुरंगा संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासत्ता जय गिरिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरणांचे नमस्कार आता काय माझी वाणी संतासी रंगवो चित्ताशी आपुल्या माझी वाणी तुझे वरणी अखंड ऐसी देवी मस्त आया
या वारकरी संतांच्या संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन दिलो जाईन ग माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया ठाला विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त थोडासा पर्याय त्याच्यात वाचा मोजे इटकळ गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं चालू होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह परंतु या सप्त्याची सुरुवात करत असताना काही तांत्रिक बाबी येत असतात त्याला मला सप्ताह म्हणतात तांत्रिक बाबी जर नाही आल्या तर काहीच उपयोग नाही कळत नाही तसं अचानकपणे कॅन्सर झालेला सप्ताह अचानक 2 दिवस आधी ठरला आणि तिच्या इटकळ गावामार्फत आकाश महाराजांकडनं व आमचे पाटील सराटीचे यांच्याकडनं फोन आला की आपा अचानक 2 दिवसावर सप्ताह आलाय आणि तुम्ही कालीची सेवा घ्या त्यांचा काल 1 तारखेला येते वाटतं ना 1 तारखेला मी बिझी म्हटलं बाबा म्हणजे द्या तिथं तेव्हा आजची सेवा प्रेमामुळे माझ्याकडे आली आणि या सप्त्यासाठी आपल्या गावामध्ये गणेश महाराज क्षीरसागर विकास महाराज शिंदे आंदोलन आलेले आमचे राजगोवे महाराज त्यांचे सर्व आंदोलनचे महिला भजनी मंडळ मकरंद पाटील सरटीकर गणेश महाराज बिरंदार सोमनाथ महाराज जळकोटे अनिल महाराज मुष्कळे चौकदार अण्णासाहेब जुधवाते आणि औदुंबर महाराज पंडित महाराज मंथन महाराज असे मृदंगाचार्य यांच्या उपस्थितीमध्ये आज होत असलेला आपला इटकळ गावचा हा अखंड हरिनाम सप्ताह अखंड ज्याला म्हटलं जातं की तो अखंड नसतोच जरी काही कारणांना याच्यामध्ये विघ्न येण्याचा प्रयत्न झाला तर ते विघ्न नष्ट करण्याचं काम हे परमात्म्यावर आपण सोपलेलं असतं गावामध्ये एक जरी वारकरी तयार झाला तर या गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं अखंड हरिनाम सप्ताहाचा त्याला काही विघ्न येत नसतात विघ्न परमेश्वर येऊ देत नसतो त्याप्रमाणे आपल्या इथं गेल्या अनेक वर्षापूर्वीची परंपरा आहे मी मागच्या 5-7 वर्षापूर्वी या ठिकाणी आलो प्रवचन सेवा कीर्तन सेवा दिली होती पण मला वेळ नव्हता मला प्रवचन तर करून जावं प्रवचन करून मागल्या 5-7 वर्षात गेलो मी या गावामध्ये असो त्याप्रमाणे आजच्या सेवेकरता घेतलेला आपण मला प्रश्न असा पडला की अनेक दिवसापासून हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि हा सप्ताह
का बंद पडायच्या मार्गावर आला? त्याला कारण आहे. आर्थिक परिस्थिती नाही काय आहे, मग का बंद पडायला? माझ्या दृष्टिकोनातून जर आर्थिक परिस्थितीमुळे जर बंद पडत असेल तर त्याचप्रमाणे तोच अभंग माऊलीचा घ्यावा म्हणून मी आजच्या ऍक्टिव्हिटीसाठी घेतलेला अभंग ज्ञानेश्वर साधकाचे मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असणारा अभंग आजच्या शिबिरात घेतलेला आहे. विठ्ठल या अभंगामधून ज्ञानेश्वर महाराज सांगतात अवघाची संसार सुखाचा करीत आनंद भरेल तिन्ही लोकी. म्हणजे तुमचा आमचा तर संसार आनंदाचा करीनच, पण तिन्ही लोकांचा सुद्धा संसार आनंदाचा करण्याची जिम्मेदारी आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी घेतली. परंतु तो आनंदाचा कधी होईल संसार? जाईन ग माई तया पंढरपुरा भेटीन माहेरा आपल्या माहेरला जाईल. जर एखाद्या मुलीला गावामध्ये दिलं आणि तिची परिस्थिती जर नाजूक असेल तर ती काय म्हणते, मी माझ्या माहेरला जाऊन माझ्या संसारामध्ये जे लागणार प्रपंचिक लागणारे ज्या वस्तू आहेत साहित्य ती आणून मी माझा संसार करेन. तसं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, तुम्हाला मानवी देहाला आलेल्या प्राण्याला सगळ्याला सुचवतात की तुम्ही काळजी करायची गरज नाही. प्रपंच हा होत असतो, तो करावा लागत नाही. पण आपलं उलट झालंय, आपण त्या प्रपंचाला मात्र चिकटून बसलो. वाटते आपल्याला प्रपंच करावाच लागतो. आज संभ्रम आहे. प्रपंच करण्याची गरज नाही, तो प्रपंच ऑटोमॅटिक होत असतोच. त्याला आठास करण्याची गरज नाही. पण कीर्तन भजन नामस्मरण मात्र हे आठासानं करावं लागतं. ज्यावेळेस सप्त्याचे प्लॅनिंग येतात त्यावेळेस जे मोठे काही मंडळी महाराज मंडळी गावातले असतात त्यांना वाटतं की आपला 2 महिन्यावर 3 महिन्यावर सप्ताह आला, महाराज मंडळी चांगली बनवावी, चांगले कीर्तनकार बनवावे, गायककार बनवावे आहे त्याच्या डोक्यामध्ये असतं सगळं. परंतु काही लोकांना त्याचं ते ज्ञानच नाही. अशी माणसं अजून लांब आहे, अरे लांब नाही, जवळ आले तुला कळत नाही ते लांब वाटत. त्या वारकऱ्यांनी जर अखिल कोण ब्रह्मांडाला एक परमात्मा जर घातलं तर त्याचं संकट निवारतं. त्याच पद्धतीनं 2 दिवसावर सुद्धा हा सप्ताह सुद्धा यशस्वीरित्या वाटचाल करतो. त्याचं कारण आपण बाहेर घातलाय. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, कैवारी नारायण, कैवारी नारायण. सामने भार घातली आवड, सामने भार घातली आवड, होईल कैवारी नारायण. आपण जर त्याच्यावर भार घातला तर त्या देवाला कळले महाराज आपला 7 दिवसाचा 8 दिवसाचा सप्ताह पार पाडण्याची जिम्मेदारी त्याची आहे. तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. तसं आपण सुद्धा प्रपंचामध्ये आपण भार त्याच्यावर घाला. आपण स्वतः रामाची गरज नाही महाराज. आपण मानवी देहाला आलो ना, आपण आलो कशाला याचा विचार करा. कारण का या सृष्टीवर अनेक प्राणी मात्र आहेत, परंतु त्यांना वाचा नाही, समजत नाही. फक्त एकच प्राणी आहे, तो म्हणजे मनुष्य देह. आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे,
आपण अज्ञान मध्ये आहोत म्हणून ते ज्ञान श्रवण करण्यासाठी हे सत्य आहे. आणि या सत्याच्या माध्यमातून आपण आपला सत्याचाच नव्हे तर आपल्या प्रपंचाचा सुद्धा भाग बराया सांगतात की तुम्ही देवावर घालवा, नक्कीच तुमचं देव संकट निवारण करेल. सर्व सुकृताचे फळ मिळाहीन बापर देवीवर विठ्ठलाच्या भेटी आपल्या सेवेसाठी करू या बघा ज्ञानेश्वर महाराज तुमचा आमचा नव्हे तिन्ही जगातला प्रपंच सुखाचा करण्याची प्रतिज्ञा करतात महाराज. आणि हे प्रतिज्ञा करणारे कोण आहे? विश्वाची माऊली आहे, ज्यांच्या सह्यानं आषाढी वारीला आळंदी ते पंढरपूर 10 लाख वारकरी काय म्हणून चालतात मनात, जी माऊली गाठ करू द्या, पुरुष गाठ करू द्या, स्त्री गाठ करू द्या, माऊली जय हरी, माऊली जेवण झालं, माऊली भजन झालं, माऊली निघा, माऊली उठली, माऊली बसली, प्रत्येक शब्दाला माऊली म्हणते. त्याचं कारण आहे ते विश्वाची आणि ते विश्वाची माऊली आपला संसार सुखाची करण्याची प्रतिज्ञा करतात. तुमच्या आमच्या प्रतिज्ञा असतात पण तुमच्या आमच्या प्रतिज्ञा टिकत नाही. आज परिस्थिती अशी आहे म्हटली की आपण सुद्धा जरी भजन करत असतो, कीर्तन करत असतो, तर घरी जर सांगायला गेलं बाहेरची लोक ऐकतील पण घरी म्हणतात आम्हाला माहित आहे तुमचं कीर्तन बंद करा. पकवाजवाल्याने म्हणला काय राहतं महाराजांनी मला म्हटलं 2-2 माईक होते, मी असा पकवाज वाजविला घरची म्हणजे बंद झालं, थापा मारायचं बंद करा. काय कर म्हणा काय रात्रीच्या कवटाळीला कार्यक्रम झाला, हे दोघं आम्ही गायला उभा राहिलो. ते गाव नका, मला माहित आहे तुमचं गाणं नेहमीच रडगाणं आहे, किंमत नाही मला. आणि मला हे का म्हणून सांगायचं की गावातल्या वारकऱ्याला, भजनी मंडळाला, महाराज मंडळीला गावात किंमत नाही म्हटली तरी खचून जाऊ नका महाराज. ज्या माऊलीने आपला संसार सुखाचा करण्यासाठी शपथ घेतली ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तुम्हाला कितीही दिलं. आज आपल्या इथं आपल्या गावामध्ये अनेक श्रीमंत असतात, तालुक्यात आहेत, जिल्ह्यात आहेत, महाराष्ट्रात आहेत, देशात आहेत. जर देशातल्या मधल्या एखाद्या श्रीमंताचं नाव जर तुम्हाला विचारलं तर काय सांगा तुम्ही? अंबानी, टाटा, बिर्ला. अरे काय तुम्हाला नाव घ्यायची सवय झाली? चिल्लर माणसं आहेत ते. कोण टाटा, कोण बिर्ला? अरे समाजाने कोण असतं? तुम्हाला त्याची एक व्याख्या सांगतो. जो झोपल्या झोपल्या झोपी जातो तो समाज आहे. टाटा बिर्ला म्हणून झोपीच्या गोळ्या खाल्ल्या तर ते कसे समज नाही. कसले श्रीमंत घेऊन बसलाय, एक इतिहास सांगून जातोय. पाठीमागे झाला नाही, आताही नाही आणि पुढे होणार नाही. एक व्यक्ती श्रीमंत होऊन गेला, त्याचं नाव राजा रावण. उदंडाची झाले जन्मोनिया पण राजा रावणासारखा श्रीमंत मनुष्य पृथ्वी तलावर राहणार नाही आणि पुढे होणार नाही. जगद्गुरु तुकोबाराया किती श्रीमंत होता त्याचे एक उदाहरण सांगतात. लंके माझे घरे किती ऐका सांगत से समजा 5 लक्ष गाडे
मोठी घरे काशारी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तपुरी. एवढं श्रीमंत राजा रावण होता महाराज, पण त्या राजा रावणाची सुद्धा एवढी संपत्ती असताना काही पिता आलाय मला एकाने हात सोडून दिला. त्या राजा रावणाची एवढी सोबत काय गेलाय काय त्या प्रपंचाला कोणत्याही साधू संतांना तुम्हाला प्रपंच सोडा असं सांगितलं नाही आणि प्रपंच सोडायचा नाही, पण त्याला चिटकून मात्र एवढं बसवण्याची गरज नाही मला. पण आपण काय झालोय, जसं उदाहरणार्थ आपल्या इतर हिंदू धर्मामध्ये गाय ही पवित्र आहे ना. गाय पवित्र आहे, त्या गायीचं शेण पवित्र आहे, गोमूत्र पवित्र आहे, दूध पवित्र आहे, गाय पवित्र आहे. पण एखादा गोचीड जर स्तनाला चिटका लागायची आहे तर तो गोचीड काय करतो, रक्त. त्या वचनाला माहित नाही की ह्या गायीचे कोणते पार्ट चांगले आहेत, त्याचं ज्ञान नाही. त्याच्यामुळे तो गोचीड काय करतो, गायीला रक्त शोषण करतो. तसं आपलं सुद्धा मानवी ध्येयाला आपण आलो. मग आपण मानवी ध्येयाला आल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी काय करायला पाहिजे हेच आपल्या लक्षात आलं नाही. आपण त्या गोचाडासारखं नुसतं त्या गायीचं रक्त शोषण करतो, तसं प्रपंच. अरे हा काय काय तुमच्या आमच्यासाठी मांदी नाही, कधी क्षणाचा भरवसा नाही. त्याच्यामुळं आपलं नामस्मरण करून आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि ते देवाचं नामस्मरण करण्यासाठी काय लागतं, त्याला आकाश काय लागतो, काय लागत नाही, पैसा लागतो, लागत नाही. त्याला तिथं वनात जाऊन बसायची गरज नाही, कुठं सुद्धा जायची गरज नाही. विधी काय करा आणि स्वयंपाकाला बसल्यानंतर आपलं स्वयंपाक करता करता भाकरी थापटत थापटत थाळीपाट बरीच मध्ये स्वयंपाक ज्यांनी केलाय त्याचा अन्न खाऊन मला काही दार लागत नाही. पण आता आमच्या माता माऊलीची सुद्धा माफी मागून बोलतो, चुलीत पुढे बसून स्वयंपाक करीत असताना त्या टीव्हीचं तोंड पाळा जरा हिला कर म्हणून पोराला सांगतो.
भांडण सुद्धा लागत नाही लागणार मला. काळाची गरज आहे. कारण का प्रपंचामध्ये प्रपंच करण्यासाठी आमची माताच आवश्यक आहे. पुरुष मंडळाला प्रपंच होत नाही, मातेनेच करावा लागेल. पण तसं देवाचं सुद्धा नामस्मरण करण्यासाठी आणि आपलं घर पवित्र ठेवण्यासाठी ही मातेचीच गरज आहे. सर्वस्व जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि जर हे नाही केलं तर आपलं दिवाळी निघाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात की त्या रावणाची एवढी प्रकृती असताना त्याच्यासोबत सुद्धा गेलं नाही, मग तुमच्या सोबत काय येणार आहे. पण आपलं कसं झालंय, आपलं बांधसाठी भांडण चालू आहे. सख्य भाऊ पक्के वैरी मिळाले. आज कुठं चालय मला काय काय ठिकाणी असे प्रसंग उद्भवले की जन्म देत्या आई वडिलांना सुद्धा आई आणि वडील म्हणायला तयार नाही. काय झाले. आणि त्यासाठी जर आपल्याला आपल्या पोरांना आई आणि वडील बनावं असं वाटत नसेल तर असे हे दोन मृदंगाचार्य जवळ बसतात ना, अशी मुलं आपण संस्थेत टाकून बनवा. तर आपल्या देहाचं कल्याण होईल आणि आपल्या हिंदू राष्ट्राचं सुद्धा कल्याण होईल. गुरुदेव राहून दिलेला धडा आहे तो आपण सोडून द्यायला. आणि भावात भांडण मला आत्ताच आहे असं म्हणायचं नाही. मला जे भांडण पूर्वीपासून आहे, कधीपासून आहे तुम्हाला एक दृष्टांत सांगते मी, लक्षात बसाल. कौरव पांडव हे भाऊ, पण कौरव हे 100 होते आणि पांडव 5 होते. वाटणी करण्यासाठी मागितल्यानंतर सांगितलं की बाबा तुम्ही 100 जण तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, राहिलेला आम्हाला द्या. पांडवांनी स्पष्ट आपली भूमिका मांडली. पण कौरव ऐकायला तयार नाही. गावचे पाटील बोलविले, कुलकर्णी बोलविले आणि तिथं बैठक पडली. बैठक पडल्यानंतर मध्यस्थी माणसानं सांगितलं की जरी 100 कौरव असतील आणि 5 पांडव असतील तर निम्मा निम्मा हिस्सा झाला पाहिजे, 50%. त्यावेळेस दुर्योधन नावाचा एक प्राणी होता त्याच्यामध्ये, कौरवामध्ये. दुर्योधन म्हणला 50% मिळत नसते. बरं बाबा म्हणले तुम्ही 60% घ्या, पांडवाला 40% द्या. नाही जमत. तुम्ही 70 घ्या, 30% द्या पांडवाला. तरी ऐकायला तर नाही. गावच्या पाटलाला सांगितलं ठीक आहे बाबू, पुन्हा बैठक उठली. नमो करता कृष्ण परमात्माकडे गेले आणि सांगितलं देवा आमच्या वाटण्यात चला. कृष्ण परमात्मा आले आणि वाटणीमध्ये सांगितलं हे बघ दुर्योधना, तुम्ही जरी 100 असलो आणि पांडव जरी 50-5 असले तरी दोघाला 50-50% हिस्सा हा मिळाला पाहिजे. तेव्हा दुर्योधन जरा खमेडीनं माजलेला होता. दुर्योधन मला देवा अरे काल आमच्या गावच्या पाटलानं बैठक टाकली, त्याला 70% द्या मला आणि 30% द्या मला, तर आम्ही नकार दिला आणि तू 50% म्हणतोस. त्यावेळेस कृष्ण परमात्मा सांगितलं तसं नाही दुर्योधना, अरे हे अर्ध्या हिशीचे मालक आहे. तुला याच्यासाठी बोललेलं नाही म्हणले, आलाच ना जा दे. शेवटी प्रसंग असा उद्भवला की दुर्योधनाला सांगितलं तुमच्या आता हिंमत आहे ना 5 पांडवाची, तर व्हा युद्धाला तयार आणि युद्धाला तयार होऊन तुम्ही आपल्याला जिंका आणि सगळं राज्य घ्या. आणि याला 100ची बस्ती होती. दुसऱ्या दिवशी युद्धाचा प्रसंग ठरला आणि कृष्ण परमात्माकडे सहाय्य मागण्यासाठी पहिल्या प्रवर्तक दुर्योधन गेला. कृष्ण परमात्मा झोपले होते त्या ठिकाणी दुर्योधनाला गेल्यावर तुझा अहंकारांकी जेवढा होता तेवढा सुद्धा बाहेर आला. मला कृष्ण परमात्माच्या पायातून न बसता कृष्ण परमात्माच्या वृक्षाला बसला. त्याच्या पाठीमागून अर्जुन आला
कृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि पायापाशी बसला. कृष्ण परमात्म्यानं आडवून ओलांडलं आणि सरळ पाहिल्यानंतर अर्जुनाला म्हणजे बोल अर्जुना कमाल तू निधन म्हणला देवा, अरे त्याच्या आधी मी आलोय. कृष्ण परमात्मा सांगितलं नाही मी उठल्या अर्जुनाला पाहिलं म्हणून बोललो. बर बोल काय हे केलं म्हणजे तू आला का आमचं मिटलं नाही, गावच्या पाटलाला सांगितलं आमचं मिटलं नाही, तेव्हा युद्ध ठरलंय आणि त्या युद्धाला तुला मी सहकार्य मागण्यासाठी आलो. कृष्ण परमात्म्याला सांगितलं हे बघा तुम्हाला सहकार्य पाहिजे ना, तर एका बाजूला 56 कोटी यादव सैन्य आहे आणि एका बाजूला एकटा मी आहे. ज्या बाजूला मी असेल त्या बाजूने मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. वाटलं तर तुम्हाला 4 गोष्टी समजसपणाच्या सांगेल, नाहीतर त्या सुद्धा सांगणार नाही. म्हणल्याबरोबर दुर्योधनच्या लक्षात आलं की हा युद्ध करायचा नाही म्हणतो, हातात शस्त्र धरायचं नाही म्हणतो आणि 4 गोष्टी सांगितल्या. हा कधी बाबा खरं बोललाच नाही, सगळं लाभार सांगत. त्यापेक्षा हा न घेतलेला बरा 56 कोटी यादव सैन्य मागतला. कृष्ण परमात्मा होतं नसतं म्हणून सांगितलं. अर्जुनाला विचारलं बोला अर्जुना तुला काय पाहिजे. देवा काय करायचंय मला 56 कोटी यादव सैन्य, तू एकटा असला म्हणजे बस झालं. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. मला दोन्ही रण एकमेकाला भेटले गेले आणि ते भेटल्यानंतर युद्धाचा प्रसंग आहे. युद्धाच्या प्रसंगामध्ये कौरवामध्ये अनेक युद्ध मरू लागले, पण पांडवाकडला मात्र एक युद्ध मिळाला. दिवसभराच्या मिटिंगचा सगळा आढावा घेतला जायचा आणि त्या आढाव्यामध्ये भीष्माचार्य सगळ्याला गायडन्स करायचे, म्हणजे मार्गदर्शन करायचे. भीष्माचार्य मार्गदर्शन करत असताना ते म्हणले भीष्माचार्य तुम्ही फक्त ही प्लॅनिंग सांगता की वरल्या मनाने, पण आतून मात्र तुम्ही पांडवाकडनं आहात. असं कोण बोलला. दुर्योधन भीष्माचार्याला बोलल्याबरोबर भीष्माचार्य कळपाच्या मस्तक गेले. महाराजांनी सांगितलं दुर्योधना तुला असं वाटतं ना, तर उद्या सकाळी सूर्योदयापासून सूर्याला अस्ताला जाईपर्यंत निष्प पांडव पृथ्वी करणार. भीष्म प्रतिज्ञा झाली. महाराज भीष्म प्रतिज्ञा केली त्यांनी. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. रथ आमने सामने भिडले आणि भीष्माचार्याने शेवटचा बाण जोडला आणि तो अर्जुनावर मारला. तेवढ्यामध्ये कृष्ण परमात्माच्या लक्षात आलं की या बाणाने अर्जुनाचा प्राण जाणार. त्याच वेळेस इकडं गंमत अशी झालं. मला कृष्ण परमात्माने रथाच्या खाली उडी मारली आणि आपली सुंदर चक्र हातामध्ये घेतलं आणि भीष्माचार्यावर मारणार. तोपर्यंत भीष्माचार्याने रथाच्या उडी खाली भीष्माला केला तिकडे भीष्माचार्याचा पण केला आणि बाण वाचूला. मला त्यावेळेस भीष्माचार्य म्हणजे देवा अरे तू देव आहेस, तू प्रतिज्ञा केली होती की मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, तर तू देव आहेस. देव असताना सुद्धा त्या मोडले म्हणून ते भीष्माचार्य म्हणते.
तस तुम्ही आम्ही सुद्धा जन्माला आलो, तर जन्माला आलो कशासाठी आलो, तर देवाचं नामस्मरण करण्यासाठी आलो. आणि देवाचं नामस्मरण जर केलं तर तुमचा प्रपंच सुखाचा होणार. हे महाराज अभंग देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. मनुष्य देहाला तुम्ही देवाची वारी केली पाहिजे, संतांची वारी केली पाहिजे. आणि तुमच्या जे अहंकार आहे ना, तो अहंकार षडविकार बाजूला काढले पाहिजे. मग तुमचा प्रपंच नक्की सुखाचा होणार. पण आपण त्या गोष्टीकडे न जाता या कुचीड रूपी संसाराकडं, जसं कुचीड गाईला चिटकला तसं आपण या संसाराला चिटकून बसलो महाराज. कारण का या संसारामध्ये काही नाही महाराज, सगळं दुःखच आहे. अनेक दुःखे सांगू किती, सुखाच्या नाही दुःखाच्या आहेत. परंतु आपण त्या सुखाच्या तुम्हाला कितीतरी या प्रपंचामध्ये पावला पावलाला दुःख आहे, पण आपण ते दुःख मानायला तयार नाही. प्रपंचच चांगला आहे असं समजून आपण त्यात चालतो. आणखी एक ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायाने प्रमाण गोड दिले महाराज की संसार एवढा दुःखमूळ आहे, संसार दुःख
देणार नाही मला, पण तुम्ही तसं मागितलं पाहिजे, आपण तशी भक्ती केली पाहिजे, तर देव आपल्याला देतो. नाही तर प्रपंचाचं आपलं काम असं झालंय की किती जरी आलं तर आपल्याला आपल्या प्रपंचामध्ये कमीच आहे वाटत. आता एक दृष्टांत सांगेल म्हणजे लक्षात बसेल तुमच्या, की आपण प्रपंचामध्ये सुख काय म्हणून पाहायला चाललो, पण या प्रपंचामध्ये सुख बिलकुल नाही मला. आमच्याकडे एक किस्सा सांगतो तुम्हाला. कळंब भागामध्ये मला कीर्तनाला सांगितलं आणि कीर्तनाला सांगितलं तर मी गेलो, म्हणतो काय कारण कार्यक्रम लेट होता, तेव्हा मी आपल्या ओळखीच्या वारकऱ्याच्या घरी गेलो. मग घरी गेल्यानंतर टाइमपास केलं, काय चालू राहतो मी आपलं विचारलं झालं. ते बोले काय नाही बघा, आपली 40 एकर बागे केली, सगळ्या शेतात पटलंय, 3 मुलं आहेत, एक इंजिनियर केला, एक डॉक्टर केला, एक कलेक्टर केला. दोघांची लग्न झाली, त्यांना सुद्धा बायका त्याच क्वालिटीच्या त्याच शिक्षणाच्या मिळाल्या. तिसऱ्याच राहिले. ऐकून घ्यायला हे बरं वाटलं असेल का मला? नाही वाटलं, पण ऐकून घेतलं तर मला टाइमपास करायचा होता. टाइमपास झाला मला बोलून आलं, निघून गेलो. काही काळानं बरोबर त्याच्या वारीला आल्यानंतर त्यांची भेट झाली. त्यांची मी तिथं घरी जाऊन कॉफी पिली होती, त्यामुळे उतराय होती म्हणून मी त्यांना हात मारली. मला पाहिलं आणि आल्यानंतर मी हॉटेलवाला सांगितलं बाबा कॉफी करीत. विचारलं, माझ्या लक्षात होतं यांची 2 मुलं क्लास 1 आहेत, 2 सुना क्लास 1 आहेत, तिसरं पूर्ण एक क्लास 1 आहे, तुझं लगीन व्हायचंय. बाबूस काय तिसरीचं त्याच्या त्यांची विकले म्हणजे काय काय चाललं, काय तुझं 5ची बोट तुपात आहेत, 5ची बोट तुपात आहे म्हणजे किती लागलं रडायला. मग माणूस रडतय कधी बोलत तोच केलं की तोच केलं काय तिघापैकी नाही मला कोण नाही. मग काय झालं, काय सांगू आपण, काय झालं, अशी घटना काय घडली. तिघाची लग्न झाली. म्हातारीला थोरल्या चुलता फोन येतो, त्या मुलगी डिलिव्हरीला आले आणि तुम्ही डिलिव्हरी स्त्री आहे. मग म्हातारी लगेच डिलिव्हरीला थोरल्या सुनेकडे जाते. डिलिव्हरीचे 3 महिने झाला की नंबर 2च्या सुनेचा फोन येतो, आत्या बीबीला आपल्या पाहुणे यायचे, आमच्याकडे या. म्हातारी दौरा निघाला तिकडे. मग माझ्या लक्षात आलं की याच्या मंडळीचा फिरता सप्ताह चालला. फिरता सप्ताह चालला म्हणजे आता माझ्या लक्षात आलं. मग मला रामभाऊ तुमचं कसं काय नाही म्हणजे आपा एकदा 2 किलोची चिट्टी कुठून म्हातारी जाते म्हणला. आणि शेजारच्या गंगूबाई चांगल्या आहेत त्या, सकाळी 2 भाकरी आणि सांच्याला 2 आणि आम्हाला 40 एकरचा माल काय 3 सुना 3 लेकरं क्लास 1 आहे आणि लोकांना भाकरी वाढून खातो. तुझ्यासारखं जीवन त्याच ग्रस्ताचं 2 लेकरांनी 2 सुना असताना सुद्धा आणखी तिसऱ्याची अपेक्षा होती, कारण त्याच्यामध्ये तर त्याला सुख भेटलं असं म्हटलं होतं. सुख गप्पा मारतो 40 एकर बागा
सुराचा दिसलाय, दुसऱ्याच्या कोण भाकर घेऊन चिठ्ठी मला खातो, मला ते सुट नाही, दुःखी आहे म्हणून. तसं प्रपंचामध्ये आपण कितीही कमवण्याचा प्रयत्न केला तर शून्य लक्षात ठेवा. शेवट काय आपल्या हातात राहणार नाही. जे आपण नामस्मरण केलेलं आहे, जे चिंतन केलेलं आहे, तेच आपल्या सोबत येणार आहे. ज्यासाठी आपला संसार सुखाचा जर करायचा असेल तर ज्ञानेश्वर माऊली अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात. काय काय माय ज्ञानेश्वर महाराज सांगतात तुम्ही पंढरपूरला जा. एक ठिकाणी प्रमाणित दिले मला, पंढरी माझे माहेर साधनी ओवया काढणे गावती राहे सत्यभामा माता पांडुरंग पिता माहेरी. ज्याने हे विश्व निर्माण केलं, ज्याने हे आयशा ब्रह्मांडाचा जरी म्हणून शरण आवडतात ज्ञानेश्वर महाराज. तर तुम्ही सुद्धा काय करा, तुमचा प्रपंच जर सुखाचा करायचा असेल ना तर पांडव परमात्म्याकडे पंढरपूरला जा आणि तिथून मागणं मागा, नक्कीच तुमचा प्रपंच सुखाचा करेल. पण विषय असा आहे, काय काय लोक मानवी ध्येयाला जन्माला आले पण त्यांना पंढरपूर सुद्धा माहिती बरीचशी संख्या आहे. महाराज खेदाची बाब असू दे, विषय मला तिकडे नाही. आपल्या ओघामध्ये पंढरपूर माहित नाही. त्यावेळेस एक साधक ज्ञानेश्वर महाराजांना म्हणू लागला, महाराज हे पंढरपूर कुठं आहे आम्हाला सांगा. तिथं आम्ही आपल्याला काही योग निघाले नाही महाराज. आपला भारत देश कुठल्याही देशात राहूया मी तिथे जातो. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हणले बाहेरच्या देशात जायची गरज नाही, कारण सगळे देश हे आपल्या भारताकडे येणार आहे की, त्यामुळे भारतातल्या देशातल्या जनतेनं कुठेही जायची गरज नाही. कुठं आहे ते? भारतामध्ये महाराष्ट्रात आहे. अहो महाराष्ट्रामध्ये 48 जिल्ह्यात सांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये? ते मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. सांगा कुठल्या तालुक्यामध्ये? ज्ञानेश्वर महाराज पंढरपूर तालुक्यामध्ये. पंढरपूर
बरोबर स्वामींनी सांगितलं तिथं जायचंच ना तुम्हाला तर ये कुठं ना आणि भीमाती अजून एक 5 मिनिटे घेतो आणि भीमाती कीर्तनाला सुद्धा नाव काय मी तुम्हाला जास्त पडलं तर करून तुला आज तेवढ्या काही सगळं रासनी करायची गरज नाही तुझं मला पहिला प्रसंग त्यामुळे आज कीर्तनच करून तेव्हा त्या शाळेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न विचारला तुम्ही या पंढरपूरच्या देवाचा एवढा अवलय सांगता आम्हाला माहित आहे आमच्या गावामध्ये सुद्धा मोठमोठे सावकार आहेत पण ते जर सत्याला पट्टी मागायला गेलं त्या 500 रुपये की यावेळी जरा गुणले पडले 100 बाकी होते आणि तुमचा देव ह्या विश्वाचा संसार सुखाचा करी ते काय शक्य मला जर तुमच्या सांगण्यावर जर आम्ही पंढरपूरला गेलो आणि तिथं तर त्या पांडुरंग परमात्म्याने आमचा प्रपंच सुखाचा नाही केला ते चिमूस असलेले दर शंका येणं साहजिक आहे मला तशी शंका आहे आपल्या इथं सुद्धा एवढे चिमूस लोक असतात की 10व्या वर्गामध्ये येत असतात सांगत मला पुढे चले हे गावामध्ये पाठी फास फक्त एकटाच घेऊन गावतात त्या मुलाचं लग्न करण्याच्या तो तयारी होता कारण आपल्याला सुनबाई सुद्धा चांगलीच मिळावी एवढी इष्ट जपून ठेवावी वगैरे म्हणून त्याच्या मनामध्ये यायचं आणि फक्त एक दिवशी तो अटॅक घेतली गावचा पाटील अटॅक भ्रष्टाचार कमी
अटॅक न केला तेव्हा त्या गावातल्या सगळ्या मंडळींनी पाटलांना आपल्या गावावर फार उपकार केले म्हणून त्या मुलाचं लग्न जमविण्यासाठी सुरुवात केली, मुली दाखविण्यासाठी सुरुवात केल्या. परंतु त्या मुलाने एकही मोठी का आपल्या वडिलांनी एवढी इष्ट जपून ठेवलेली आहे आणि ती जर व्यवस्थित तिने नाही वापरली, नाही जपून ठेवली तर आपल्या इष्टिकेचा सगळा विवाह होऊन जाईल या पंचायतीकडे होता. परंतु एके दिवशी गावकऱ्यांनी चांगली मुलगी पाहून त्या दोघांचा विवाह लावला खरा, पण तोही पाटलाचा मुलगा माळकरी होता. आता कशी पाटील आहेत माळकरी, तसं त्या पाटलाचा सुद्धा मुलगा माळकरीच होता. गावातली भजनी इतकंच जमा झाली आणि सगळे राहिले म्हणजे पण ते पाटलाला बोलवा. पाटील विचार करीत बसला होता, आपलं लग्न झालंय खरं, पण ही सौभाग्य होती आपला जर कुटुंबाची व्यवस्थित चलबिल करणे हा विचार करत बसला असताना गावातल्या मंडळीमध्ये पाटील चला आंदोलन संपला बसलाय म्हणजे आंदोलन जाऊ आपण. त्यांना लगेच पत्नीला सौभाग्य सांगितलं की भजनी मंडळी मला आंदोलन जायला बोलवते, मी जातो आणि भजन जायला येतो, दार वगैरे नीट लावून घे. बाहेर पडले, वाठाने निघाले. वाठाने जात असताना त्याच्या लक्षात आलं की आपल्या पत्नीनं देवाऱ्यावर तेलाचा दिवा लावलेला आहे. तो दिवा विजवला नसला तर रात्रभर आपण जळतो, किती दिवस तेल जळेल हे विचार केला आणि सोबतच्या बाजारी सांगितलं माझं थोडं महत्वाचं काम आहे, मी घेऊन येतो, तुम्ही तो चला. पळत आला. सौभाग्यवतीला दार उघडायला लावलं. तेव्हा सौभाग्यवतीने विचारलं, मला तुम्ही आंदोलन भजनाला घेता ना? निब्या वाटत घेतो म्हणजे दंगरवाडीच्या पाठीवर लक्षात आलं की तू गोड्या तेलाचा दिवा दिवाळ्यावर लावला, तेव्हा मी येईपर्यंत तेल सगळं समितीला संपेल म्हणून ती सांगण्यासाठी तुला मी आलो. ती म्हणजे धने एवढं मला तुम्ही काही येणं समजू नका. अहो मी ज्या उजव्या हाताने दिवा लावला ते डाव्या हातानं नुसतं हसायचं काम कर वाजेव. मला दिवा विजवला, पण तुम्ही मला हे सांगण्यासाठी आला धनगरवाडी 3 किलोमीटर आहे, तुम्ही जाताना तुमचं पायथ्या 3 किलोमीटर गाव गेला, येताना 3 किलोमीटर आला, तुमचं पायथ्या कुजलं नसेल. तेव्हा ती मला अरे मी तर काय एवढा येड आहे का मला एवढं पाहिजे. आमचा अखिल कोण ब्रह्मांड आहे परम परमात्मा चिंतूच नाही मला. तुम्ही मार्ग मागितलेलं तर सरळ तुम्हाला देणारा हा देव आहे. काय करा त्या देवाला शरण जा. कोणत्या देवाला? देव अनेक आहेत, आपले दररोज एक देव आहेत, मला 8 दिवसाला एक देव आहे, आता एवढं काही घेत बसत नाही. परंतु जगत तुकोबराय म्हटले एकीकडे सांगतात एक गाव आम्ही नाम अनेकाचे काम नाही. दुसऱ्याचं कामच नाही तर संसार सुखाचा करायचा ना, तो पांडव परमात्म्याला शरण जा. ते
की आपण येणारी आषाढी वारी ही बाई आळंदी पंढरपूरला जाऊ आणि आपलं मागणं त्या पांडव पर्वताला मागून नक्कीच ते कसं एक निष्ठ व्हायला पाहिजे. एक छोटासा प्रश्न सांगून पुढे जातो. आताचा काळ वेगळा आहे, पण गुरुताई पहिला काळ मुलगी अक्षिला पडल्यानंतर वाट लावायला जाताना तिच्या सासरी पाठवताना अख्खं गाव जमायचं. जात भेद नव्हता, सगळं गाव सगळे 18 पगड जातीचे लोक जमायचे आणि त्या मुलीला सगळ्याला समजावून सांगायची, मुले जात म्हणजे घरी सुटते. मुलगी प्रत्येकाच्या गळ्यात पडून हंबरडा फुरून रडायची आणि शेवटला आपल्या जन्मदात्या पित्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जायची. त्यावेळेस पित्याने आपल्या मुलीला अवताळून घ्यायचं आणि सांगायचं, जा मुली जा, तिच्या घरी सुटते. आणि हाताला धरायचं आणि बैलगाडीमध्ये बसवायचं आणि बैलगाडीमध्ये बसविल्यानंतर त्या नवरदेवाला आपल्या गावाकडे तोड करायचं आणि मुलीनं पाठीमागं आपल्या माहेर तोड करायचं. जोपर्यंत गाडी आडोशाला जात नाही तोपर्यंत गावाची मंडळी वर हात करून तिला सांगतात, तू दिल्या घरी आनंदाने सुखी राहा. आणि मुलगी तिकडे सुद्धा हात करून सगळ्याला सांगते, बाबा तुम्ही माझी काय काळजी नका, मी जी मला शिकवण दिली त्याप्रमाणेच मी स्वागत, मी इकडे तुमचं नाव काही सुद्धा खराब करणार नाही. तसं आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा ओढ कशी निर्माण झाली पाहिजे आणि आपण नाचत गात जायला पाहिजे. मग मात्र तो पांडुरंग परमात्मा म्हणजे सुखाचा केल्याशिवाय राहत नाही. अभंगाच्या
आणि पंढरपूरला जात असताना मुखानं नाम आणि हातानं टाळी वाजली पाहिजे. रखुमाई जय I'm
माझ्याकडनं थोडं कुणाला मी बोललो असेल की त्यांना लागला असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. कारण का मला दररोज मी एक संस्था केज तालुक्यामध्ये काढलेली आहे, वारकरी शिक्षण संस्था. ती वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आता हा मुलगा गेला मृदंग वाजवणारा, 1 वर्षामध्ये 7 मुलं मृदंग वाजवायला तयार केले आणि 3 कीर्तनकार तयार केले. आता जसं तो वाजत होता त्याला मी टोचलो, तो माझा स्वभावच आहे, परंतु त्या मुलाला मी शेवटला आपले शिक्षण करतो, त्याचं दुर्भाग्य आहे ते निघून गेला. जाऊ द्या. मला या ठिकाणी सूचना द्यायची, जर आपले बाल्य जर आपल्याला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणायचे असतील तर कमवण्याचा बिझनेस ह्या उद्देशाने फक्त 16,000 रुपये फीस आहे. पूर्ण शालेय शिक्षण आणि वारकरी शिक्षण. आणि ज्यांना मदत शिकवायचं असेल तर घेऊन द्यायचं आहे, ज्याला पीटी शिकवायची असेल त्यांनी पीटी स्वतःने घेऊन द्यायची. असं जर तुम्हाला आपला मुलगा, आता हा स्वतःच मुलगा बसलाय, असं जर वाटत असेल आपला मुलगा मृदंग वाजवावा, आपला मुलगा महाराजांनी जसे प्रमाण म्हणले तसे आपली चाली म्हणाव्या, प्रमाण द्यावी असं वाटत असेल, कीर्तन करावं असं वाटत असेल तर आपण पाल्य जरूर आमच्याकडे पाठवा. त्याला मी 1 वर्षामध्ये त्याला ज्याची आवड असेल, कीर्तनाची आवड असेल, आवडी अनेकाच्या अनेक निराळ्या असतात, पण